आपण पाहत आहात राईट न्यूज, बातमी आहे तशी। मी महादेव दबडे, मिरज तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख। तर मिरज विधानसभा मतदारसंघात चे आमचे नामदार सुरेशभाऊ खाडे हे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत। तर सुरेशभाऊ खाडेने भाऊनी मिरज मतदारसंघासाठी कोट्यवधी रुपयाचा निधी आणलेला आहे। तो विकास निधी खिचून आणला असून भाऊनी मिरज मतदारसंघात विकास कामे जे केली ते मोठ्या प्रमाणात प्रगतीपथावर चालू आहेत। परंतु मिरज मतदारसंघातील शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी किंवा बहुजन समाजातील जे काही जनता आहे त्यांच्यासाठी भाऊनी अडीअडचणी सोडण्यासाठी मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने काम केलं, त्यामुळे त्यांच्याबद्दल लोकांचे समाधान आहे। विविध अडचणी सोडवतात ते। परंतु त्यांचे जे पीए म्हणजे काम करत आहेत वैभव नलोडे म्हणून पालकमंत्र्यांचे, ते वैभव नलोडे हे पालकमंत्र्यांना अंधारात ठेवून मोठ्या प्रमाणात मिरज मतदारसंघामध्ये जो आलेला निधी आहे त्याचा हस्तक्षेप करून त्या निधीमध्ये स्वतःच्या मर्जीतील काही ठेकेदारांना जोपासण्याचं काम ते केलेलं आहे। स्वतःही ते मिरज विभागातील एका कॉन्ट्रॅक्टरशी ते सब कॉन्ट्रॅक्टर किंवा पार्टनरशिप आहे, ते पालकमंत्र्यांच्या नावावर बेकायदेशीरित्या मोठ्या प्रमाणात त्यांनी स्वतः या जे शासनाचा निधी आलेला आहे कोट्यवधी विकास निधी, या विकास निधी हस्तक्षेप करून कोट्यवधी रुपयाची मालमत्ता त्यांनी जमवलेली आहे। आणि त्या संदर्भात आम्ही थोड्या दिवसात ती कागदपत्र सादर करून लाचलुचपत ECB पुणे यांच्याकडे चौकशी मागणी करणार आहे। त्या वैभव नलोडे यांच्या कारभाराची सखोल चौकशी करा, त्यांची आतापर्यंत जे काही मालमत्ता मिळवल्या पालकमंत्र्यांना अंधारात ठेवून हे सखोल चौकशी करा, यासाठी एक शिष्टमंडळ घेऊन मी पुणे देशिक अभियंता ECB यांना भेटणार आहे। तरी आम्हाला पालकमंत्री महोदयांना एक सांगायचं, आम्ही मित्रपक्ष आहे, तरी आम्हाला विश्वासात घेऊन जे तालुक्यामध्ये निधी वाटप करताय त्यामुळे थोडा आम्हाला विश्वास घेतला जावं आणि आमच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळावा। या मागणीसाठी जर आम्हाला न्याय नाही मिळाला, आम्हाला निधी दिला नाही किंवा आम्हाला विश्वास घेतला नाही, तर आम्ही साहेबांच्या नेतृत्वाखाली, बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली माननीय अजितदादांची भेट घेणार आहे आणि ही जी वस्तुस्थिती आहे मिरज मतदारसंघातली वस्तुस्थिती दादांच्या कानावर घालणार आहे। मी बाळासाहेब ओमासे, युवक राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट, येणाऱ्या 22 तारखेला होणाऱ्या जिल्हा नियोजन कमिटीच्या 482 कोटीच्या कामांचा आराखडा मंजुरी घेण्यासाठी पालकमंत्री श्री सुरेशभाऊ खाडे यांच्या नियोजनामध्ये जिल्हा नियोजनमध्ये समितीमध्ये मीटिंग होत आहे। अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते हे दादांसोबत राष्ट्रवादीत कार्यरत आहेत। पालकमंत्र्यांनी निधी वितरण करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना आज तागायत जिल्हा नियोजनमधून कोणताही निधी दिलेला नाही आणि विचारातही घेतलेले नाही, तसेच आज तागायतच्या कार्यकर्त्यांना देण्यात आलेला नाही। आमची अशी मागणी आहे की पालकमंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन निधीचे वाटप करावं। आपण पाहत आहात राईट न्यूज, बातमी आहे तशी।